नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारत अकॅडमीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला व्हिडिओ आहे काम काम म्हणजे वर्क या टॉपिकवर. आता बघा, हा जो विषय आहे काम किंवा हा जो टॉपिक आहे, ह्या टॉपिकला कितीही तुम्ही शिकलेले असलं मॅथमॅटिक्स मध्ये, तर ह्या टॉपिकचं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह नाही करू शकणार. अशा प्रकारचे एक्झाम्पल जर तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे, तुम्हाला अनुभव लागेल, एक्सपिरियन्स लागेल. एक्सपिरियन्स असला, अशा प्रकारचे अनुभव तुम्ही एखाद्या शिक्षकाकडून सॉल्व्ह करून घेतलेले असले अनुभवी, तरच तुम्हाला जमते. त्याची टेक्निक एकदम डिफरंट आहे. म्हणजे मॅथमॅटिकल कॉन्सेप्ट आहे, परंतु ते समजण्याच्या पलीकडची कॉन्सेप्ट आहे. म्हणून हा टॉपिक तुम्ही सावधानतेने विचारपूर्वक बघा आणि तो कसा आपण सॉल्व्ह करतो, याच्यावरचे प्रश्न आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करतो हे समजून घ्या. आता बघा, एक एक्झाम्पल घेतो मी. एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगतो, डायरेक्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करतो आणि नंतर तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो. बघा, ते एक एक्झाम्पल आहे. तर दोन व्यक्ती समजा, एक व्यक्ती एक व्यक्ती एक काम 3 दिवसात करतो आणि दुसरा व्यक्ती तेच काम 6 दिवसात करतो. दोघी मिळून जर ते काम केलं तर किती दिवसात करते, असा हा विषय आहे. ते काम कोणतेही असो, बरोबर आहे, किती दिवसात ते काम कम्प्लीट करते. याचं एक्झाम्पल मी सॉल्व्ह करतो, नंतर तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो. 2 दिवसात ते काम ते 2 दिवसात करते दोघं मिळून. त्याला किती सेकंद लागले? 5 सेकंद लागले, आहे की नाही? परंतु तुम्हाला काही समजलं नसेल कसं सॉल्व्ह करा. आता ते समजून घ्या. ही टेक्निक आहे सॉल्व्ह करण्याची, अशा प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याची ही टेक्निक आहे. ही टेक्निक तुम्हाला समजायला पाहिजे ना, तरच ते फ्रॅक्शन काही टाकले, ऍड केले झालं, तर ते तुम्हाला समजून सांगतो कसं आहे. आता बघा, बेसिकली कसं आहे कन्सेप्ट याच्या मागची, ते समजून सांगतो तुम्हाला. तर बघा, आता एखाद्या व्यक्तीचं काम करतोय, तर पण काम करताना एखादी व्यक्ती 3 दिवसात करतोय, एक व्यक्ती 6 दिवसात करतोय. काय करावं लागतं आपल्याला? रेट ऑफ वर्क म्हणजे काम करण्याचा दर आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागतो. काम करण्याचा दर काय? तर हा व्यक्ती 3 दिवसात काम करतो, बरोबर आहे, म्हणजे याचा रेट काय? 1/3. म्हणजे 1/3 काम तो एका दिवसात करतो, हा झाला त्याचा रेट, काम करण्याचा दर. तसंच हा व्यक्ती पूर्ण काम 6 दिवसात करतो, हा झाला त्याचा रेट. एका दिवसात काम, रेट म्हणजे काय? एका दिवसात काम करण्याचा दर, म्हणजे एका दिवसात तो किती काम करतो. ह्या दोघांचे जे रेट आहे ना, ह्या रेटचे ऍडिशन करावं लागतं. ही याच्यातली बेसिक कन्सेप्ट आहे. आणि बा याच्यावर मग तू कसं काय काढलं मी तुम्हाला समजेल. आता तुम्हाला एक फ्रॅक्शनचं बेसिक कन्सेप्ट मी समजून सांगतो. म्हणजे एक हा पहिला व्यक्ती आहे फर्स्ट, बरोबर आहे, हे पूर्ण काम आहे, बरोबर आहे. ते एका दिवसात एवढं काम करतो, म्हणजे पूर्ण काम करायला किती दिवस लागतील? 3 दिवस लागतील. म्हणजे तुम्ही याची करा 3 भाग, एकदम सारखे 3 भाग. आणखी रेट त्याचं कार्य करण्याचा दर सेम आहे. पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, झालं एक काम पूर्ण. हा दुसरा व्यक्ती आहे, सेम सेम काम आहे, म्हणजे सर्कल तेवढंच लागेल ना. सेम काम आहे म्हणजे सर्कल तेवढंच लागेल. आता मी अप्रॉक्सिमेटली काढतोय, तुम्ही समजून घ्या. सर्कल सेम पाहिजे. हा किती दिवसात करतोय? 6 दिवसात. म्हणजे तुम्हाला याची किती करावं लागतील? 6, 2, 3, 4, 5 आणि 6. एक सारखे पाहिजे, पण मी अप्रॉक्सिमेटली काढतोय, तुम्ही समजून घ्या. सारखे भाग पाहिजे. 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे एका दिवसात एक भाग, असं करता करता 6 दिवसात पूर्ण काम. म्हणजे सर्कल म्हणजे पूर्ण काम आहे. दोघांनी मिळून कामं करायचे. आपल्याला काय करायचं? ते दोघांचे रेट ऍड करा. म्हणजे एका दिवसात किती काम होईल तुम्ही इमॅजिन करा. सर्कल सेम करू आपण. हा सुद्धा 1 दिवसात काम करतो एवढं, बरोबर आहे. हा व्यक्ती 1 दिवसात एवढं काम करतो. म्हणजे दोघे ऍड करा. आपल्याला आपण जे केलं ते ऍड करावं लागेल. म्हणजे बघा, सेम मी त्याचं सर्कल काढतो तुम्हाला, आपण ऍड करून पाहू. फ्रॅक्शन, हा फ्रॅक्शन मी घेतला, बरोबर आहे, एका दिवसात काम करण्याचा, आणि त्याच्यामध्ये मी हा एक फ्रॅक्शन टाकतो. म्हणजे हा इथे टाकतो, बरोबर आहे, मुद्दाम इथे टाकतो, नाही सॉरी, हा असा आहे, इथे टाकतो. ह्या दोघांना आपण ऍड करायचं. हा याचा भाग, हा याचा भाग, म्हणजे अप्रॉक्सिमेटली हा किती झाला? अर्धा भाग झाला. हा इथे डायग्राम जरा व्यवस्थित नाहीये, परंतु आपण जर जॉमेट्रिकली काढलं तर सेम होईल. तर तुम्ही समजून घ्या. ह्या दोघांचे कामं जर आपण ऍड केले तर हे अर्ध सर्कल होतं, बरोबर आहे की नाही. एका दिवसात ते अर्ध काम करतात, तर पूर्ण काम किती दिवसात करते? ते 2 दिवसात करते. असं आहे अशी कन्सेप्ट. ही म्हणजे डायग्राम अप्रॉक्सिमेटली आहे. एक जर सेम भागली असेल तर तुम्ही अप्रॉक्सिमेटली समजून करणं सांगते मला 2 दिवसात करते. मग आता तुम्ही प्रत्येक वेळा सर्कल काढत बसायचं का? मग आता परत आपण मूळ एक्झाम्पलकडे, मूळ सोल्युशनकडे. तर आपण काय करायचं? रेट काढायचं, काम करण्याचा दर, काम करण्याचा, पहिल्या व्यक्तीचा दुसऱ्याचा, दोघं सोबत काम करतात म्हणजे त्यांची ऍडिशन, बरोबर आहे. ऍडिशन केली, फ्रॅक्शनची ऍडिशन तुम्हाला माहिती आहे, झालं 3/6.
आता याच्यावरून 2 दिवस कसे काढले, म्हणजे एका दिवसात ते किती काम करतात, 6 भाग आहे ना, 6 भाग, 6 भागापैकी 3 भाग ते एका दिवसात करतात. हा 3 भाग एका दिवसात करतात, बरोबर आहे की नाही. 6 भागापैकी 3 भाग एका दिवसात करतात. मग याच्यामुळे 2 कसं काय काढायचं, तुम्ही एका दिवसाचा रेट ऑफ इंटरेस्ट रेट काढायचा, आपलं सॉरी रेट ऑफ इंटरेस्ट रेट काढायचा आहे. म्हणजे रेट केलं जर आपण रिड्यूस केलं ते झालं 1/2, बरोबर आहे. म्हणजे एका दिवसात ते अर्ध काम करतात, पूर्ण दिवसात एका दिवसात अर्ध, 2 दिवसात पूर्ण काम होईल, बरोबर आहे. असं. तर मग आता दुसरी एक मेथड अजून पहा. आता काय करायचं, आपल्याला रेट काढायचा ना, तर मग वरती न्यूमरेटरला 1 आला पाहिजे. तर 1 कसं येईल, मग हा 3 आहे ते 6 ला डिवाइड करा, असा. हा ना हा सेम आहे, काही फरक नाही. तुम्ही असं कसं काय करता, तुम्ही दोघांचं मिनिंग सेम आहे. हा 3 आहे, 6 ला डिवाइड करा, तर इथं तुम्ही रिड्यूस करा. 3 1 3, 3 2 6, म्हणजे किती आलं, 1/2. म्हणजे एका दिवसाचा रेट किती आहे, एक भाग करता 2 भागापैकी, म्हणजे अर्ध काम करतात तर पूर्ण भाग किती 2 दिवसात होऊन जाईल. म्हणजे हा जो खालचा नंबर असतो तो आपला आन्सर असतो, असं जर केलं तर. अशा प्रकारे आपण हे कामाचे किंवा वर्कचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो, बरोबर आहे. अशा प्रकारचे तुम्ही एक्झाम्पल घ्या, करा. हे कन्सेप्ट तुम्हाला समजणं माझं आजचं उद्देश होतं, की हे तुम्हाला समजलं पाहिजे की हे फ्रॅक्शन कसे घेतात, बरोबर आहे की नाही. हे तुम्ही अशा प्रकारे, आता तुम्हाला चांगल्या प्रकारे समजायला असेल तर अशा प्रकारचे 2-3 एक्झाम्पल तुम्ही कोणत्याही पुस्तकातून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, विषय म्हणजे तुम्हाला असे व्हिडिओ नेहमी नेहमी येत राहतील. तोपर्यंत नमस्कार.